गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळची सुरुवात या सुंदर अशा एक्सप्रेशनसोबत. श्रीषा उठली की अशी एक्सप्रेशन देते, छान हसते आणि लगेच बेडवरच खेळायला सुरुवात करते. ती गेल्या 5 महिन्यांमध्ये कधीच रडत उठली नाही किंवा कधीच तिने मध्ये डिस्टर्ब केलेलं नाही. टचवूड या गोष्टीला कुणाची नजर न लागू. श्रीषाचे 5 महिने कंप्लीट झाले. डॉक्टरांच्या कन्सल्टनुसार 5 महिने कंप्लीट झाल्यानंतर तिला आम्ही लिक्विड स्टार्ट करणार होतो. सो आम्ही तिला आजपासून वरणाचं पाणी आणि बॉईल केलेलं पाणी स्टार्ट केलेलं आहे. सो आज तिला फर्स्ट आम्ही वरणाचं पाणी दिलं आणि मॅडमनी ते आवडीने पूर्ण फिनिश केलं. थोडंसंही राहू दिलेलं नाही. तुम्ही बघतच आहे ना, बघा ती कशी फिनिश करते. जीजा जीजा आज माझं बँकेत काही काम असल्यामुळे आम्ही दोघंही बँकेत जायला निघालो. श्रीषाला तिच्या आजीजवळ घरी ठेवलं आणि आम्ही दोघं निघालो बँकेत जायला. जाताना सर्व्हिस रोडची हालत बघून कळेना की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळेना. लोकांची काय हालत होत असेल. आज फर्स्ट टाईम मी असं कुठलं बँक बघितलं की बँकच्या बाहेर सर्वांना शूज आणि चप्पल्स बाहेर ठेवूनच आतमध्ये एंट्री होती. असं वाटत होतं की कुठल्या मंदिरात आलं की काय. सर्वांनी आपले जुते चप्पल बाहेर काढून ठेवलेले होते. त्यामुळे बँक खूप चकाचक. इथे एक काका कसे आले काय माहिती, शूज घालूनच आतमध्ये आले. यांना कोणी अडवलं नसेल का की त्यांनी वाचलंच नाही. मॅनेजरनी मला स्वतःच कामाला लावलं. स्वतःचा फॉर्म स्वतःच शोधायला लावलं. त्यामुळे मी मला फॉर्म शोधायला घेतला. यामध्ये भरपूर टाईम गेला आमचा. चला मग थोडं एक्सप्लोअर करूया. आज आम्ही गेलो बँकेलाच लागून असलेल्या BK कॅफेमध्ये. हा कॅफे स्टेट बँकला जस्ट लागलेलाच आहे. जर गर्दीत बसायचं नसेल तर इथे AC मध्ये येऊन बसायचं. इथला मेनू चेक केला आणि रेट्स बघून तर आम्ही एकदम शॉक झालो की इथला जो कॉम्बो आहे तो एकदम स्वस्त आहे आणि सर्वांना परवडेल असा आहे. सो नक्की जा. घरी आलो, श्रीषा आजीसोबत खेळत होती. आम्ही बाहेर गेलो तेव्हा ती झोपली होती आणि आलो तेव्हा तिने सर्व गादीवर तिचं कारनामा करून ठेवलेला होता. आजीचे काम वाढवून ठेवले होते. Oh my god. श्रीषा जेव्हापासनं पलटायला लागली आहे तेव्हापासनं तिला सरळ अजिबात राहायचं नाही आहे. तिला फक्त पलटी खाऊन समोर जायचं आहे, मागे जायचं आहे. श्रीषा जेव्हापासनं स्क्रोल करायला शिकली आहे तेव्हापासनं ती समोर न जाता मागे जाते आहे. दुपारी तिला मी झोपायला नेलं पण मॅडमला झोपायचंच नाही आणि मला पण झोपू द्यायचं नाही आहे. बिलकुल आराम करू नको म्हणते. संध्याकाळी मी हा बाजरीच्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवला. हा खूप हेल्दी असतो. रात्री डिनर कंप्लीट केलं आणि रोजच्याप्रमाणे श्रीषाला मी खोबऱ्याच्या तेलाची तेल मालिश करत असते. त्याच्याने तिला छान झोप येते. तिला ही आता रोजची सवय झाली आहे. तिला मी रोज झोपायला नेलं की छान मालिश करते. तिचा नाईट ड्रेस वापरून देते, टोपरं वापरून देते आणि ही सर्व झालं फीड घेतलं की ती पुढच्या 5 मिनिटात झोपी जाते. गुड नाईट सर्वांना. सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा.